कशी आहे मग उन्हाळी गवार? हे बघा, इतकी छान अशी आपली गवार लागलेली आहे आणि छोटे छोटे झाडं आहेत, पण एकदम झुमक्याच्या स्वरूपात भरपूर साऱ्या शेंगा त्याला लागलेल्या आहेत. तर कुठलीही रासायनिक फवारणी नाही, रासायनिक खत नाही, एकदम शेणखत सेंद्रिय भाजीपाला आपला अशा प्रकारे आपण घरच्या गार्डनमध्ये, घरच्या बागेतील, परसबागेतील, टेरेस गार्डनवर मध्ये आपण घेऊ शकतो. हे कारले हे काही उन्हामुळे वाढत नाही. 2 कारले होते, पिवळे पडण्याच्या अगोदर मी तोडून घेतलेले आहेत. त्याचे छोटे छोटे चकल्या करून तळून खाणार आहे. आणि भेंडी पण लागलेली आहे, पण भेंडीचं काय असतं ना, एक 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 लागते. ते जास्त प्रमाणात जास्त संख्येत झाडे असेल ना, तर मग एका झाडाला 2-3 निघाल्या तरी चालतं. आता आमचे झाडं थोडे आहेत, आता त्याच्यात किती भेंडे निघणार ते आपण पुढे बघूच आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. जास्वंदाचा कलर बघा किती छान आहे, ही कळी आहे अजून, हे उमलणार आहे, पण कलर खूप छान आहे. पण उमलल्यानंतर मी तुम्हाला एखाद्या दिवशी नक्की दाखवेल की त्याचं फूल कसं आहे. आणि ते भरपूर सारी हरळ उगवली होती, तर ती हरळ काढून घ्यायची आहे, कारण त्यांनी खूप अडचण झाली आहे, भीती वाटते नाही का. जास्त तिथूनच भाजीपाला काढावा लागतो. आणि आपल्याला कुठलाही भाजीपाला विकत आणावा लागत नाही, कुठल्याही भाज्या विकत घ्याव्या लागत नाही. घरच्याच भाजीपाल्याला काढता काढता पूर्ण हप्ता निघून जातो, म्हणजे 8 दिवस निघून जातात, तरी पण भाज्या संपत नाही. ह्या काढल्या की दुसऱ्या असतातच. आता मी तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओत की फ्लावर पण आपला भरपूर सारा काढायला आलेला आहे. वांगे बिंगे तर चालूच आहे. आणि शेवंतीला जास्त फुटवे येण्यासाठी मी शेवंतीचे शेंडे कट करून घेणार आहे थोडे थोडे, कारण आत्ताच त्याचं बहरायचं हे आहे. आता आपण त्याचे छान दाट असे रोपं तयार केले तर पुढे आपल्याला छान फुले भेटतील. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे. मी काय अजून दुसऱ्या कुंडीत त्याला लावलेलं नाही आहे, पण मी याचे शेंडे खोडून घेणार आहे आणि अजून दाट याला फुटवे फुटू देणार आहे. तर बघू आता, जसा वेळ भेटेल तसं आपण याला दुसऱ्या कुंडीत हे रोपं काढून नक्कीच लावू. तोपर्यंत नवीन रोपं तयार होतील आणि फुलं पण आहे, पण उन्हामुळे थोडे बारीक पडलेले आहेत फुलं, कारण ऊन भरपूर आहे. आणि हे ॲस्टर आहे, याची पण कटिंग करून घेणार आहे. याला पण करायला लागलेलं आहे, त्याचे काही रोपं वाढवायची गरज नाही आहे, कारण इतके सारे रोपं झालेले आहेत ना. आता तेच कुठे लावावी ही पंचायत पडलेली आहे, कारण भरपूर असं ॲस्टर आपलं झालेलं आहे. गेल्या वेळेस 2च झाडं होते, त्या 2 झाडाची किती झाडं झालेली आहेत तुम्ही बघा नंतर. आणि फुलं यायला लागले तरी किती छान दिसतं. माझे मागचे व्हिडिओ तर मागचे व्हिडिओ तर आहेच, आणि जे माझे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना पण माहिती आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी शेंडे खुडून घेतलेले आहे, म्हणजे ते जास्त फुटवे करेल. अजून भरपूर आपल्या कुंडीत जागा आहे. आणि टोमॅटो एक 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 पिकत आहे, काही किडके होत आहे, कारण त्याला काही कुठलीही फवारणी वगैरे नाही आहे. त्यामुळे बघा असे किडके झालेले आहेत काही काही, तर ते काढून टाकले. ते काही वायाला जात नाही, आपण त्याच्यापासून खत तयार करतो, तुम्हाला तर माहिती आहे. हे काही वायाला जात नाही, हे चिरून आणि त्या खताच्या ह्याच्यात टाकून द्यायचे. बघा असे फ्लावरचे गट्टे 4-5 आलेले आहेत काढायला. आणि टोमॅटो पण भरपूर असे पिकायला लागले. त्याला काही दुसरं कुठलं फवारणी किंवा रासायनिक खत वगैरे नसल्यामुळे त्याचे हे नाही का, आकार छोटासा आहे, पण एकदम हे आहे सेंद्रिय, त्याच्यामुळे आपल्याला खायला छान आहे, छोटं असलं तरी. आणि तुम्ही तर पाहिलेले आहे पांढरी रुई पण आहे आपल्याकडे. आता तिचे फुलं खूप छान दिसले आणि माझ्या लक्षात आलं म्हणून मी व्हिडिओ घेतली. आणि हे दिसतंय ना, हे आहे ब्रह्मकमळ, पण ते खूप असं वर गेलेलं आहे. आंबा आहे तिथं खूप मोठा, आणि अशा प्रकारे त्याचे फांद्या वर गेलेल्या आहेत. आणि आता हे बघा वांग्याचं झाड बघा कुठे हे झालं, त्याचं बी पडलं असेल कदाचित, पण तिथे उगून आलेलं आहे. ते वांग्याचं रोप आहे, ते जागीच ठेवणार आहे. आणि याला पण आता हे यायला लागलेले आहेत काड्या, आणि त्याला नंतर फुले येतात. हे तुम्हाला तर माहिती आहे, खूप जुना व्हिडिओ आहे याचा, ते पुण्याहून पाठवले होते. आणि हे बघा कांदा, मला वाटलं याला कांदे नाही म्हणून मी उपटून घेत होते, म्हणजे काढून टाकणार होते, तिथला राडा काढायचा होता ना म्हणून. पण त्याला आहेत कांदे, मग राहून देणार आहे. आणि काही काही छोटे छोटेच हे आहेत, इथे आहे गवती चहा, काही काही छोटे छोटेच फ्लावर आहेत, पण त्याला पण फ्लावर लागलेले आहेत. आणि बघा बाहेर म्हणजे असे भरपूर असे गट्टे आपले फ्लावरचे पण लागलेले आहे. आणि आहे वांगे, उन्हाळी वांगे तुम्हाला तर माहिती आहे, हे मीच रोप तयार केलेलं आहे. आणि जसे जसे ते मोठे मोठे होतील तसे तसे, म्हणजे लावण्यापासून तर भाजी खाण्यापर्यंत मी पूर्ण झाडं तुम्हाला व्हिडिओत दाखवत असते. तर छान अशी काळजी घेतली तर आपल्याला घरच्या घरी भरपूर भाजीपाला भेटतो, आणि कुठलाही भाजीपाला विकत आणावा लागत नाही. आणि फुलं तर असतातच. छान गुलाबाचं फुलं आलेलं होतं, तर मी तोडून घेतलेलं आहे. आणि हा बघा, हा किती सुंदर कलर आहे गुलाबी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि अशाच छोट्याशा गार्डनमध्ये तुम्ही पण भाजीपाला नक्की लावून बघा. चला भेटू परत, बाय बाय सर्वांना.